गेले पण जास्त असं हे करेल थोड्या वेळात एक अर्धा पाऊण तासामध्ये विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपल्या व्हर्च्युअल क्लास म्हणजे आभासी वर्गाचा द्विशतक पूर्ती दिवस. द्विशतक द्वि 2 शतक 100 म्हणजे 200 आज आपले पूर्ण होत आहे. आणि हे 2 शतक पूर्ण होताना आपल्याला आजचा दिवस मिळालेला आहे 29 जानेवारी 2021. या 29 जानेवारी 2021 रोजी मुलांशी गप्पाच्या या द्विशतक पूर्तीबद्दल तुमचे आई वडील, तुम्ही स्वतः, आमचे काही शिक्षक मित्र, बंधू भगिनी यांचं जे सहकार्य मिळालं त्याबद्दल प्रथमतः सर्वांचे खूप अभिनंदन, त्यांचे आभार. आता आज थोडस फळ्यावरचं काम थोडस टाळतो. आज थोडा वेळ आपण चर्चा करूया. काही आपल्या कालचा भाग जो झाला नवोदयचा त्याच्यात थोडस आणखी पुढे जाऊयात. थोडस शिष्यवृत्तीकडे येऊयात. आज थोडस तोंडी काम करूया. आजचे दिवस हे फलकाचं थोड्या वेळासाठी हे राहू देऊया. आता उपस्थित सर्व तुम्ही विद्यार्थी आणि आर्यन थोडस लक्ष दे, कारण आता 2 फोटो जर सारखे आले तर माझा एक फोटो आहे तो म्हणजे केंद्र सरांचा, अगदी त्याच ठिकाणी फक्त नाव येईल सरांचं, संतोष केंद्रे सर, फोटो मात्र सरांचं तोच राहील. तसं जर जॉईन झालं तर थोडं तो पण लक्ष राहू दे. कारण सर प्रवासामध्ये थोडस वेळ झाला तरी एक 5-10 मिनिटासाठी आपल्यासोबत आज जॉईन तू म्हणाले तर बघूया जर चालेल तर. नाहीतर आपण रविवारी कार्यक्रम ठेवलाय म्हणजे तुमच्या माहितीसाठी. आपला जो कार्यक्रम आहे ए-बुक प्रकाशनाचा तो आपण येत्या रविवारी आपण कार्यक्रम ठेवलेला आहे. वेळ आपलीच असेल 7:30च्या नंतरचीच आणि तो 1 तासाचा कार्यक्रम, ज्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला तुमचे काही फोटो असतील, तुम्ही केलेलं काही काम असेल, काही माझ्याकडे आलेले काही जणांचे अनुभवाचे बोल असतील, काही जणांचं मनोगत आहे, नेमकं कुणाला काय वाटलं, तुमच्यापैकी कुणाचं आलं तर तुमचं आणखी कुणाचं आलेलं नाही आलं तर तेही, कारण आज आणि उद्या 2 दिवस माझ्याकडे पूर्ण वेळ छपाईसाठी माझ्याकडे आहे. पूर्ण टाईप करण्यासाठी माझ्याकडे आज आणि उद्या. आज आमच्याकडे शाळेमध्ये छोटासा कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम झाला की आज फक्त आजचा दिवस आणि उद्याचा दिवस फक्त मी त्या एकच कामाला देणार आहे, ते म्हणजे फक्त ई बुक मध्ये राहिलेलं काही काम पूर्ण करणे. आणि विशेष म्हणजे आपण तिथं ते काम करताना पूर्णतः आपण स्वतःच करतोय. म्हणजे टायपिंगचं असेल, तुमचे फोटो असतील, तुमचे पीडीएफ असेल, तुमचं आणि माझं या दोघांच्याच मदतीने आपण ते पूर्णत्वास नेणार आहोत. बघूया कसं होतंय, कोण काय होणार आहे आपल्याला एक तयार, कारण त्याच्यानंतर तुम्हाला जी कला शिकवायची आहे ती म्हणजे फ्लिप बुक तयार करणे. ई बुक मध्ये काहीच नाही, ई बुक म्हणजे पीडीएफचं रूपांतर. पीडीएफचं रूपांतर आपल्याला फ्लिप बुक मध्ये करायचंय. ते कसं करायचं ते तुम्हाला मी नंतर शिकवेल, जेणेकरून तुम्ही तुमचा समजा एखादा पाठ आहे किंवा समजा तुम्ही ब्लँक कॉलेज मध्ये काही प्रश्न बनवलात, एक प्रश्न छानपैकी एका पेजवर तुम्ही बनवलात, असे 10 बनवलात, त्याचं त्या कोलाजचं मिनिमम साईज मध्ये रूपांतर करून, कारण आपण एमबी मध्ये साईज होते ती, आणि ते आपण कमी साईज मध्ये बनवायचं, ज्याला आपण क्यू रिड्यूस ऍप वापरतो, म्हणजे कमी साईज तयार होते आणि तिथून त्याची साईज कमी झाली 100-200 KB पर्यंत झाली की तसं पीडीएफ तयार करायचं आणि त्या केलेल्या पीडीएफला आपल्याला फ्लिप बुक बनवायचं. फ्लिप बुक बनवणे म्हणजे काय, जसं हे एक असं काही करा, हे एक बुक आहे. जसं आपण पुस्तक कुठे पान इथं धरलं, इथून इकडे गेलं, असं ओलांडतो.
तसं तुमच्या मोबाईलवर नुसतं तुम्ही बोट ठेवलं, असं ओढलं, हे पण असं तुमच्या बोटाला लागून असं इकडे येतं. पुन्हा याला असं, पुन्हा असं, पुन्हा असं. म्हणजे मोबाईलवर तुमच्या स्वतःच्या पुस्तकाची पानं तुम्हाला मागे पुढे करता येतात. त्याला फ्लिप बुक म्हणतात. आणि ते तयार करायचं तुम्हाला मी पुढच्या आय-टीच्या तासिकेमध्ये तुम्हाला मी घेणार आहे. आणि सर तुम्ही ती लिंक पाठवतो म्हणले ना सर परीक्षाची टेस्टची कसली? पीडीएफ पाठवतो म्हणलेच सर, पाठवली पण ती पीडीएफ मला. लिंक संकलनाची ना. ठीक आहे बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 5-5 प्रश्न म्हणजे 5-5 तुम्हाला तुमच्या चाचण्या पाठवता येतील असं तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, ओके, काय हरकत नाही. तुम्हाला मी आज पाठवतो. आज तुम्हाला ते मिळून जाईल. माझ्याकडे आहेत तयार. थोडंसं त्याच्यामध्ये मी फक्त एका चाचणीपुरतं केलं होतं. तर ते तुम्हाला 5 चाचण्यांपुरतं मी तुम्हाला ते करून देईन. तर काय आपला दुपारपर्यंत तुम्हाला ते मिळून जाईल. कारण तुम्हाला गुगल फॉर्म भरण्याचं तुम्हाला काही आवड झालेलं नाही. कारण गुगल फॉर्म मध्ये आपण चाचण्या तयार करतोय. त्याच्यामुळे गुगल फॉर्मचा वापर हा 2 प्रकारे असतो. एक चाचणी निर्माण करण्यासाठी असतो, प्रेझेंटेशनसाठी असतं आणि तेच आपल्याला सर्वेक्षणासाठी असतं. खूप उपयोगाचं तो आहे. आता आपण कालचा भाग जो पाहिला त्याच्यात थोडंसं आपण पुढे जाऊया. तर पुढे जाताना आपण काल पाहिलं होतं, दिलेल्या एखाद्या कोणत्याही कागदाचा चौरसाकृती कागद तयार करताना फक्त एक ही जी आहे कोन आणि ही बाजू, एक बाजू दुसऱ्या बाजूवर आपण बरोबर या ठिकाणी टाकतोय आणि या ठिकाणी आपल्याला हा एक चौरस तयार होतो. 2 ठिकाणी आपण 2 बाजू मोडपल्या तेव्हा एक आपल्याकडे चौरसाकृती आकृती तयार झाली. काल आपण काही भाग पाहिला की ज्याच्यामध्ये आपल्याला आकार दिलेला असतो, एक असा, पुन्हा एक मोडपलेला, एक बाण दाखवला असतो, पुन्हा एक मोडपलेला. फक्त तिथं एकच लक्षात ठेवायचं, थोडं आहे त्या जागेमध्ये मी करत तिथं आपल्याला दिल्याच्या नंतर आपल्याला बाण कसं आहे ते लक्षात घ्यायचं, त्याचं ऍरोकडे ध्यान ठेवायचं. म्हणजे इथं आहे, आपण कागद असा ठेवलेला आहे, असं काही करायचं इथं. मग हा काय म्हणतोय, वरचं टोक खाली, वरचं टोक खाली, असंच. इकडचं टोक वर नाही किंवा हे खालचं टोक वर नाही, इकडून इकडे. म्हणजे उजवीकडची बाजू डावीकडून खाली, नुसतं डावीकडे नाही, हे झालं डावीकडे, पण डावीकडे वळायचंय. म्हणजे वरतून यायचंय, डाव्या बाजूलाच यायचंय, पण उपदिशेला जायचंय. हा भाग आपण समजून घ्या. जर त्या ठिकाणी असं दिलं तर त्याचा अर्थ ही बाजू तुम्हाला इकडे घेऊन जायची, इकडची वरची बाजू इकडे न्यायची. जर तुम्हाला असं दिलं, सरळ सरळ बाण दाखवला, तर याचा अर्थ ही बाजू तुम्हाला इथं आणायची. म्हणजे तुम्हाला कुठेही कोण मोडपायचा नाही, इथं तुम्हाला बाजू मोडायची. बाजूचे 2 भाग करायचे, बाजू तुम्हाला दुसऱ्या बाजूला आणून टाकायची. जर या पद्धतीचं असेल तर राईट कडून लेफ्ट कडे, लेफ्ट कडून राईट कडे, या 2 गोष्टी लक्षात ठेवा. असं असेल तर ही बाजू आपली उजवी, इकडे येतोय म्हणजे डावीकडे येतोय, इकडे डावीकडे आणतो. पुन्हा जर दिलं त्यांनी अशा पद्धतीनं, तर याचा अर्थ वरतून खाली. मग इथं आपल्याला हा आपला पहिला भाग झाला, कागद दिसत असेल तर तसा बाण दिला तर आपल्याला वरतून आपल्याला खाली, म्हणजे अशा पद्धतीच्या घड्या आपल्याला करायच्या. आणि या सगळ्या घड्या जर आपल्याला एकदा माहित झाल्या तर आपल्याला एक कागद कामाचा विषय असतो, त्या कागद कामाच्या विषयाचं नाव म्हणजे ओरिगामी. ओरिगामी जो आहे भाग, चौरसाकृती कागदांचे तुम्हाला बाहेर बाजारामध्ये 10 रुपयाला एक पॉकेट मिळतं. त्याच्यामध्ये जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 20 किंवा 24 कागदाचे, रंगीत कागदाचे तुकडे असतात, थोडेसे जाडमध्ये असतात छानपैकी. तर त्या पेपर पासून ससा, डायनासोर, विमान, वेगवेगळे आकार, पंचपाळ म्हणतो त्याला 4 असतात, ते आपल्याला तयार करता येतं. नौका तयार करता येते, काट्याचं जहाज तयार करता येतं. ते सगळं तुम्हाला जमतंय. ते सगळं ओरिगामी मध्ये आहे. कुठेही
कागदाला न फाडता केलेली कला. कागद फाडत नाही, न फाडता. आता हा भाग आपण थोडासा काल पाहिला. आता फक्त पुन्हा कालचा एक तोच भाग पुन्हा एकदा घेतोय. काल कसा होता तो एक प्रश्न, एक वर्तुळ इकडे आणि पुन्हा दिलं होतं या बाजूकडून या बाजूकडे, म्हणजे असं. आणि बाकीच्या सगळ्या तुटक रेषा दाखवल्या होत्या, कारण तो भाग आता नाही, परंतु इथं होता. तर मी जेव्हा ही घडी उकले तेव्हा ते राहणार. जर मी कागद फाडून टाकला असता तर तो राहणार नव्हता, पण तो आता राहणारा आहे. मग आपल्याला काय करायचे, प्रश्न सुद्धा कसे तयार करायचे तुम्हाला सांगितले काल. दीपकने तर खूप छानपैकी डिझाईन सुद्धा तयार केल्या होत्या. वेगवेगळ्या ठिकाणी, एका ठिकाणी कातरलं, या ठिकाणी मध्यभागी, आणि छानपैकी त्यानं चौरसाकृती डिझाईन शाळेमध्ये तयार करून आणल्या होत्या. इतर मुलांना सुद्धा त्याने तयार करून दिल्या आणि दाखवल्या. तर असंच तुम्ही सुद्धा कागदकाम केलेलं असेल. फक्त हे कागदकाम करताना होणारा कचरा जागेवर ठेवू नका, तेवढं एक करा, स्वच्छता पाळा. आता हे झालं. आता तुम्हाला काही प्रश्न कसे असतात, एक प्रकार त्याच्यामध्ये प्रश्न प्रकार असा असतो, तिकडे कागदाची घडी नसते, पण ती कागदाची घडी आहे असं गणित आपल्याला धरावं लागतं. तर तो प्रकार कोणता? पहा, एक तुम्हाला असं एक काहीतरी देतात, असं कुठला तरी आकार देतात आणि सांगतात या ठिकाणी दिलेल्या पर्यायापैकी कोणता आकार योग्य रीतीने बसेल. म्हणजे हा एक तुम्हाला कागदाचा तुकडा दिलेला आहे. समजा आता काय करूयात आपण, हा माझ्याकडे कागदाचा तुकडा आहे. मी काय करतो, मी थोडस या पद्धतीने तो कागद मी थोडासा कट करतोय. आणि यासाठी होतं काय करायचं, तुम्ही तुमच्याकडे लग्नाच्या पत्रिका आहेत घरी, त्याचा वापर तुम्ही जरूर करायचा. कारण तो कागद थोडासा जाड असतो आणि त्या जाड कागदाचा तुम्हाला छान पैकी वापर करता येईल. आणि याच्यासोबतच एका प्रश्नाचं उत्तर तयार करताना आपल्याला 3 पर्याय चुकीचेही पाहिजेत. हा एक आकार आहे. या आकाराच्या ठिकाणी येणारा योग्य आकार कोणता, म्हणजे तो आकार पाहताना आपल्याला काय काय लक्षात घ्यायचं, इथली ही जाडी, इथं कोपरा, इथं बाजू शिल्लक, काय काय आहे ते पाहायचं. आणि तसा आकार आपल्याला कुठं मिळतो दिलेल्या पर्यायापैकी, की जेणेकरून तो भाग आपण जर त्या आकृतीला जोडला तर आकृती पूर्ण होईल. असं नाही इथं बसतोय पण इकडे जागा राहते, इकडचा बसतोय पण इकडे जागा राहते, हा बसतोय पण हा बसत नाही, असं नकोय. ते फिक्स बसलं पाहिजे. जसं एखादा कारागीर, सुतार, तुम्ही सुतार मग सगळ्यांनी पाहिलेला आहे. तो जेव्हा दरवाजे बनवतो, लाकडी दरवाजे, तेव्हा किंवा लाकडी स्टूल असेल काय असेल, काही विद्यार्थ्यांनी जे शेतीमध्ये आहेत ते शेतीची अवजारं त्यांनी पाहिलेली आहेत. नांगर असेल, वखर असेल, तिफण असेल, कुठले असेल, ते सगळे तो बनवताना काही साचे बनवतो. ते साचे ते बनवताना काय करतो, एखादी ती लांब काठी असते, त्याला जू म्हणतो आपण, ते जू असेल किंवा ती दांडी असेल, ते बरोबर त्या नांगराच्या ते जे लाकूड आहे त्याच्यामध्ये कसं फिक्स बसेल ते पाहतो. आणि चुकून जर त्याच्याने इथं समजा हे नांगराचा तो फाळ लाकडी आणि इथं त्याला ते लाकूड बसवायचं आहे, तर इथं तो अगदी याच आकाराचं त्या लाकडाला आकार देतो. गोल तसं नाही बसत, तिथं त्याला तो बरोबर
वाकसाच्या मदतीने त्याला कट करतो आणि त्याच्यामध्ये बसवतो. चुकून जर ढिल्लं झालं तर त्या ठिकाणी दुसरं एक लाकूड त्याला ठोकतो. सांगा बरं, तुम्हाला माहित आहे का त्याचं नाव काय आहे? काय म्हणतात? सर हा, छोटी एक नाही चिप घेतात आणि मधात ठोकतात त्याच्या. त्याला काय म्हणतात? त्याच्यावर वाक्प्रचार आहे आणि फार प्रसिद्ध वाक्प्रचार आहे. काय म्हणत असतील बरं? आता एक तुम्हाला मी एक उदाहरण दाखवतो. एक मिनिट हा. एक मिनिट इथं. धरूया की हे लाकूड आहे माझ्या हातामध्ये आणि या लाकडाला इथं छिद्र पाडलेलं आहे, पण चुकून ते छिद्र मोठं झालेलं आहे आणि या मोठ्या झालेल्या छिद्रामध्ये आता हे जे दुसरी एक लाकूड होतं, आता हे खूपच मोठं झालेलं आहे. मग काय करतो तो, एक असे तू म्हणलास तसं एक काहीतरी लाकडाचीच एक चिप येतो आणि तो त्या ठिकाणी फिक्स बसून तो खिळा बसवून टाकतो. किंवा ती पाटी ते लाकूड खिळा वापरत नाही, तिथं खिळा नाही, लाकडाचीच खिळ तयार करतो, तर ते तिथं बसवतो. तर हे असं बसवण्याच्या पद्धतीला किंवा त्या लाकडाला, त्या छोट्या चिपला काय म्हणतात माहित आहे? खेड्यामध्ये तर 100% माहित असायला पाहिजे. नसेल, शब्द वापरला नसेल, ऐकण्यात नसेल तरी तुम्हाला एक सर मी सांगू? क्ल्यू देतो. पाचर. हा, पाचर. येस 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 येस. मी तेच क्ल्यू देणार होतो की त्याच्या पहिल्या 2 अंकामध्ये अंक लावलाय. पाचर म्हणतात त्याला. माहित नसेल कोणाला तर शब्द घेऊन राहू द्या आणि त्याचा वापर म्हणजे त्याचा नेमका अर्थ काय ते लक्षात राहू द्या. त्याला म्हणतात पाचर. तो काय करतो, दुसऱ्या लाकडाची एक तशी धिपली घेतो आणि जेवढी सांड आहे त्याच्यामध्ये तो ठोकून बसवतो, जेणेकरून हो ती सर. लाकूड हलणार नाही. आता समजा हा फळ आहे, इथं आपल्याला वाटलं इथं ढिल्ला झालाय, तर तो काय करतो, याच मापाची एवढी एक छोटी पाटी घेतो आणि याच्यामध्ये बसून त्याला लेवल करून टाकतो. आपल्याला ओळखू येत. तुम्ही दरवाजे पहा, तुमचे दरवाजाला सुद्धा तुमच्या कुठे ना कुठे तर असणार. तुमचे अवजार, शेतीतली अवजार कुणाकडे आता शेतीमध्ये असाल, ज्यांच्याकडे शेती आहे, कधी शेताला गेलात तर वखर, जूब वगैरे जे आहेत, नांगर, टिफर, ते पहा, तुम्हाला ते पाहायला मिळेल. हा, याला पाचर. त्यातल्या त्यात सगळ्यात आणखी जवळचं तुम्हाला सांगतो. आपण खोर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, फावडं. फावडं ढिल्लं होते वापरताना, ते वर निघूनच येत राहते. आपण पाचरच होतात खिळा. मग त्याला काय करतो आपण, एखादा खिळा किंवा एखादं पत्तर किंवा एखादं लाकूड काहीतरी त्याला ठोकतो आणि त्याला दाबून बसवतो आणि ते पक्क बसतं. त्याला म्हणतात पाचर मारणे. आणि पाचर मारणे हा वाक्प्रचार सुद्धा आहे. हा, मारली पाचर बघा याला चांगली. पाचर निघत नाही म्हणतात, म्हणजे त्याला चांगल्या पद्धतीने अडचणीत आणलं. समोर तो काहीच नाही बोलला. समजा मला कोणीतरी शिव्या दिली, मला मी कुणाला तरी शिव्या दिल्या, एखाद्या कार्यालयात गेलो, माझं काहीतरी काम होतं, त्यांनी माझं काम केलं नाही, मी खूप 4 माणसामध्ये त्यांना खूप रागावलो, मला ते काहीच बोलले नाही, गुपचूप ते बसले. हा ठीक आहे बाबा, तुझं काम करतो आणि माझं मला परत पाठवलं. मी घरी आलो, आता मला वाटलं की चला माझं काम 2 दिवसात होते. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4थ्या दिवशी मला एखादं पत्र येते किंवा ऑफिस मधून कॉल येतो की तुमचे हे कागदपत्र पूर्ण नाही, ते कागदपत्र पूर्ण करून द्या. आणि ते कागदपत्र पूर्ण करण्यासाठी मला पुन्हा 1 आठवड्यापेक्षा जास्त वेळ लागतो, जे की तितके आवश्यक नव्हते, पण तिथं मी त्या व्यक्तीशी वाद घातला म्हणून तो पाचर मारतो. काहीतरी चुका काढतो, बारकाईने चुका काढतो आणि फसवतो, म्हणजे आपल्याला फेऱ्या मारायला लावतो. त्याला म्हणतात व्यवहारिक भाषेमध्ये पाचर मारणे. आपला म्हणजे अब आया ऊंट पहाड के नीचे हिंदीमध्ये. आत्ता माझ्याकडे आला तू, आत्ता बघतो. तेच पाचर. छोट्याशा शब्दाचा कुठं कुठं आपल्याला वापर करता येतो. मराठी फार मजेशीर आहे आणि सध्या मराठी मंदरवाण आहे आणि म्हणून आपण सगळं करत करत आपण मराठीकडे जातो. घटक 9 द्यायचा.
मग इथं आपल्याला कोणता आकार फिक्स बसेल त्यासाठी सोपं काम करा. जुन्या लग्नाच्या पत्रिका घ्या, थोड्या जाडवाल्या ज्या असतात त्या, जे लग्न होऊन गेलेले आहेत, आई वडिलांच्या परवानगीने थोडा जाड असलेला, फार जाड पण नको. कात्रीचा वापर करा. कटर पण नको, कटर हातात येण्याची शक्यता असते. कारण मला खूप मोठा अनुभव, माझा हात पूर्ण इथून इतकं शाळेमध्ये हिमायतनगरला असताना एकदम ते कटर अडकलं म्हणून मी जोरात काढायला गेलो, तो कागद गेला बाजूला आणि कटरची ब्लेड पूर्ण माझ्या हातावर आली होती. ते सगळं एकदम सुरुवातीला काहीच वाटलं नाही, पण जेव्हा नंतर मी काम करतोय तर पूर्ण रक्त सुरू झालं होतं. तर तो एक खूप मोठा धोका कटरमध्ये आहे. खूप काळजीपूर्वक वापर करावा लागतो. कटर ऐवजी, ब्लेड ऐवजी कात्री सुरक्षित. तर कात्रीने वेगवेगळे आकार तुम्हाला जसा वाटेल. आता समजा हा कागद आहे, या कागदावर ते तुम्हाला दिसेल या ठिकाणी तिथं कागद आहे. हा आपण हा कागद घेऊया आणि हा आपले चौरस आकृतीचे 2 कागद आहेत. तर या 2 तुकड्यांवर आपल्याला घरी काम करायचंय. काहीच नाही, तुम्हाला वाटेल तसं. तुम्हाला वाटलं झिगझॅग करायचंय, झिगझॅग करा. तुम्हाला वाटलं चला असं असं करून कट करायचा, तसा कट करा. कोणत्याही बाजूने, कोणत्याही कोपऱ्याने, कोणताही भाग कट करा. फक्त याचा तुकडा पाडू नका. तुकडा पडू द्यायचा नाही. तुकडा पडला की काम संपलं. इथून सुरू केलं इथं संपवायचं. हा एकच भाग झाला पाहिजे. म्हणजे कागदाचे 2च भाग तुमच्याकडे तयार असावेत. म्हणजे तो तुकडा घेतला इथं बसावा आणि उत्तराच्या पर्यायासाठी काय करणार? असाच एक हा इकडे वर गेलेला आहे, तुम्ही दुसऱ्या कागदाची उलटी तयार करायची, एखादा तिकडे तोंड करून करायचा आणि मग पहा तुम्हाला हा प्रश्न किती सोपा जाईल. एक परीक्षेला पडलेले प्रश्न, तोही त्याच्यासाठी अतिशय महत्वाचा भाग आहे. म्हणजे कागदाचं काम आपल्याला सगळ्यात आवडीचं म्हणजे कागद काम. म्हणजे कागद कातरून फेकणे किंवा कागदाच्या घड्या करणे, कागदाचे चेंडू करणे. आम्हाला जेव्हा प्रशिक्षण होतं मराठी विषयाचं, आज तुमच्यासाठी आहे, व्हिडिओ आहे. आज दुपारी आपल्याच समूहाला मागे जोडलेले ज्यांनी आकाश कंदील शिकवलं आपले गणाचार्य सर, सुट्ट्यांमध्ये दिवाळीच्या, त्या सरांची आज आपल्या डाएटला तासिका आहे, जिल्ह्याला तासिका आहे. की मराठी पेटी जे आपल्या शाळेमध्ये मराठी पेटी जे आहे, मराठीचं साहित्य, त्या पेटीतील साहित्याचा वापर कसा करायचा याचं प्रशिक्षण आज तुमच्यासाठी, शिक्षकांसाठी, सगळ्यांसाठी आज दुपारी ते लाईव्ह आहे. आणि जरी समजा आपल्याला लाईव्ह पाहायला नाही मिळालं, विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह नाही, ते तुम्हाला युट्यूबची लिंक आहे. त्या युट्यूबच्या लिंकवर तुम्ही कधीही पाहू शकता. की माझ्याकडे साहित्य आहे, शाळेत गेलोय म्हणजे साहित्य दिसतंय, पण त्याचा वापर काय करायचा ते मला माहिती नाही. सरांनी सांगितलंय तुम्हाला, पण तुमच्या लक्षात नाही. तर आता पुन्हा एकदा तुम्हाला संधी मिळते की मला ते शाळेतल्या त्या पेटीतल्या साहित्याचा वापर काय करायचा. जयते तुझा व्हिडिओ बंद राहू दे बेटा, ते कंटिन्यू लपलप होतोय, लाईट चालू बंद असल्यासारखं. तर त्या ठिकाणी ते तुम्ही करू शकता. आता हा झाला कागदाचं काम. तिथं आम्हाला शिकवलं काय होतं, पहिल्या दिवशी आम्हाला वाटलं काय वय काय असं काय करायला. कागद दिले आम्हाला आणि कागद दिले नव्हते ना, आम्हाला कागद दिले. सुरुवातीला आम्हाला प्रशिक्षण हे औरंगाबादला होतं. औरंगाबादला आम्ही तालुक्यातून काही शिक्षक गेलो. तिथून येऊन आम्हाला आमच्या तालुक्यात म्हणजे हिमायतनगरला होतो, तिथं जवळपास 4 ते 5 टप्प्यामध्ये आम्हाला द्यावं लागलं. म्हणजे प्रशिक्षणासाठी आम्हाला औरंगाबादला पाठवलं. तर तिथे गेल्यावर आम्हाला पहिल्या दिवशी परिचय वगैरे झाला, कागद दिले आणि सांगितले कागद फाडा. पहिली सूचना. आम्ही काय केलं, कागद घेतला, टर्कन फाडला, बारीक तुकडे केले. नंतर म्हणले कागदाचे समान 2 तुकडे करा. पहिल्यांदा काय सांगितलं, नुसते कागद फाडा. आम्ही कागद फाडले. दुसऱ्या वेळेस सांगितलं 2 तुकडे करा. तुम्ही सांगा बरं, तुमच्याकडे हा खेळ घेतलाच असेल, दोन्हीमध्ये फरक काय आहे? काय वाटतं? सर त्याचे टर 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 फाडल्यानं मग ते कागदच नसेल ना आपल्याकडं. हा, पण जेव्हा मी म्हणलं पुन्हा दुसरा कागद दिला आणि आता सांगितलं की 2 सारखे भाग करा, तर काय झालं? तर सर आपण मध्ये भाग दुमटतो आणि त्याच रेषेला नखानं दुमटतो आणखी पक्क आणि त्याला तिथून कापून घेतो. पहा, मी तर सुद्धा प्रत्यक्ष कृती दाखवतोय.
म्हणजे माझा मेंदू कसा काम करतो. एक सूचना बदलली की मेंदू कसा बदलतो, तो कसा काम वेगळं करतो. मला कागद दिला आणि सांगितलं, हा चला पटकन कागद फाडा. फाडले. आता सांगितलं कागदाचे 2 समान भाग करा. मेंदू विचार करतोय मला 2 समान करायचे आहेत, म्हणजे मला अशी घडी बरोबर टाकायची. तू म्हणलीस तसं हे नखानं प्रेस करून घ्यायचं. दोन्ही भाग एकमेकावर बरोबर आहेत का पाहायचं आणि मग माझा मेंदू तो कागद हळूवार कागद फाडण्याचा प्रयत्न करतो. सूचना तीच, थोडस बदललं. कागद फाडा, कागद फाडा, तरतर फाडा आणि समान भाग करा. म्हणजे आपला मेंदू कशा पद्धतीने काम करतो हे पहिल्या सूचना आम्हाला दिल्या होत्या. पहिली तासिका 1 तासभर. आता नंतर काय सांगितलं, जेवढे तुकडे केले तेवढे सगळे कागदाचे तुकडे एकत्र गोळा करा. प्रत्येकाच्या पुढे कचरा झाला होता. आता आम्हाला वाटतं गोळा करायचं डस्टबिन मध्ये टाकायचे. नाही, सगळे गोळा करा. केले. आता सांगितलं त्याच्यापासून एक चेंडू तयार करा. त्याचा गोल तयार करायचा. म्हणजे त्याला मुटपून तुटपून तुटपून बरोबर त्याला त्याचा छान गोल करायचा आणि तुमच्या आवडीचा तो खेळ होता. माझा मित्र जो असेल त्या मित्राला फेकून मारायचा. तुम्ही खेळ खेळला असालच आणि त्याची मजा जी होती ती काही वेगळीच होती. कुणाचा तरी गोल होतो, कुणाचा तरी त्या मित्रापर्यंत जायच्या आणि फुटून जातो, कारण त्याचा गोल तर जमलेला नसतो. काहीतरी कुणी आयडिया लावतो, कोणी थोडासा दुसरा कागद घेऊन त्याच्यात बरोबर मोठ्या कागदामध्ये लहान लहान घेतं आणि त्याला बरोबर गोल करतो दाबून दाबून आणि मग त्याचा गोल तयार होतो आणि मग ते गोल उचलून नंतर फेकून देतो. म्हणजे कागदाचा सुरुवात तिथून आहे. म्हणजे श्रवणापासून सुरुवात. जसं कुठली कृती तुम्हाला सांगितलं आपल्याला ऐकल्याशिवाय जमत नव्हती, तर सूचना काय दिली त्याच्यानुसार कृती होत्या त्या. तर हे आपल्या शाळेमध्ये 4 वर्षापूर्वी होत्या, आत्ताच सांगत नाही. 4 ते 5 वर्षापूर्वी जेव्हा मराठी भाषेचं प्रशिक्षण सुरू झालं त्यावेळेस ते होतं. आपल्या शाळेला मराठी पेठे यायच्या 1 वर्ष अगोदर, भाषा पेठी साहित्य यायच्या 1 वर्ष अगोदर तुमच्याकडे घेतले असतीलच. आम्ही आमच्या शाळेत पुष्कळ, कारण आम्ही सगळीकडे प्रशिक्षण देणारे होतो, त्याच्यामुळे नेहमी नेहमी ते चालू राहायचं. खूप छान साहित्य, खूप छान निर्मिती होती ते. आता तेच पुन्हा तुम्हाला प्रत्यक्ष पाहण्यासाठी आज तो व्हिडिओ तुम्हाला येणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही रिकाम्या वेळामध्ये जरूर पहा. जे विद्यार्थी आता 5वी पासून पुढे शाळेत जाणारे आहेत, आपला अभ्यास तर करायचाच करायचा आहे. पण आता नाही सर मला तर स्कॉलरशिपचा अभ्यास करायचा आहे, नाही सर मला नवोदयचा करायचा आहे, त्याच्यातच राहिलं तर नाही जमत. थोडी विश्रांती पण पाहिजे. आता विश्रांती म्हणजे काय, त्यांना फक्त वाटते ही विश्रांती नको. ही विश्रांती आपल्याला पाहिजे फक्त 6 ते 7 तास. मिनिमम 6 to 7. तुमच्यासाठी 7, आमच्यासाठी 6. तुम्हाला 7 किंवा 8 तास पुष्कळ झाली झोप. म्हातारे माणसं 5 तास झोपतात. काम करणारे कष्टकरी त्यांना रात्री जेवण झालं पटकन झोप लागते, 5 ला उठून कामाला लागतात. मग आपल्याला जी 7-8 तास झोप घ्यायची ती विश्रांती मानसिक ती वेगळी. शरीराचा थकवा वगैरे सगळं दूर करण्यासाठी आणि आपल्याला दिवसभराच्या कामातून आलेला थकवा दूर करण्यासाठी जी विश्रांती आहे ती झोप नाही, ती आहे कामात केलेला बदल. आर्यन मला छानपैकी सांगितलं, आपण जे काम करतो ते सोडून द्यायचं, दुसरं काहीतरी करायचं थोड्या वेळासाठी कामात. टीव्ही पाहतोय, किती वेळ पाहणार? एखादा चित्रपट पाहिला की पुन्हा टीव्ही पाहावं, एखादं कार्टून पूर्ण पाहिलं की पुन्हा त्याच्याकडे बघावं. मग तिथं तू काय करतो? बाहेर जातो, सायकल खेळतो, कामात बदल केला, दिमाग ताजा, पुन्हा मग अभ्यासाकडे. तसं नवोदयचा अभ्यास, शिष्यवृत्तीचा अभ्यास, सैनिकी शाळेचा अभ्यास हे सगळं करत 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 आपल्या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासाला विसरायचं नाही, कारण तोच तुम्हाला पुढे पुढे घेऊन जाणार. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये परिसर अभ्यासाचे जे प्रश्न आहेत, इतिहासाचे परिसर अभ्यास 1 असेल, परिसर अभ्यास 2 असेल, त्याचे जे जे आहेत इतिहास, भूगोल, तेच प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षेत आहेत. म्हणजे मला
अगोदर शाळेचा अभ्यास, शाळेतील पाठ्यपुस्तकात दिलेला पाठ्यक्रम तो पूर्ण करणे हे माझं पहिलं कर्तव्य. ते तुम्हाला करावंच लागणार. ते केलं तर तुमचा शिष्यवृत्तीचा 50% वर अभ्यास होतो. त्याच्यानंतर पाठ्यक्रम झालं. आता कामातला बदलही झाला. आता कामात बदल करून आपण वेगवेगळे विषय पण, एकच विषय पण घ्यायचा नाही. आज मी फक्त दिवसभर गणिताचंच करतो नाही, मग काल काय केलं तर विसरून जातो. म्हणून दररोज 2-3 विषयाला आपण हात घातला पाहिजे. आज समजा मराठी, आज भाषा विषय घेतले, मराठी, हिंदी, इंग्रजी, चला आज तिन्हीचे काहीतरी करून पाहूया. गणित, विज्ञान, इतिहास ते करून पाहूया. अशा पद्धतीने जर गेलो तर आपला जो मेंदू आहे तो सगळं ग्रहण करेल. नाही तर ग्रहण क्षमता नष्ट होईल आणि ग्रहण क्षमता जर गेले तर कितीही कोणी सांगितलं तर आपल्या लक्षात काही राहणार नाही. म्हणून तिकडे आपल्या लक्षात द्यायचंय आणि अशा वेगवेगळे उपक्रम जेव्हा करतो आपण तेव्हा डोक्यात काहीतरी बसतं. ठीक. यानंतरचा पुढचा भाग आपण एक दिना आकृती झालं, कागदाचं काम झालं. त्यानंतर संख्या ज्ञान. गणित जेव्हा सुरू होतं, अंकगणित, कुठलंही अंकगणित सुरू द्या. आज तुम्ही तक्ता तयार करा. कारवाडीने केलेलं आहे, त्यांना माहिती आहे. तरी पण तुमच्याकडे म्हणून सांगतो मला, मी फक्त 1 किंवा 2चं सांगतो तुम्हाला, बाकी तुम्ही सगळं करायचं. फार वेळ लागणार नाही. जास्तीत जास्त तुम्हाला दिवसभरातला एक 30 मिनिटाचा वेळ खूप झाला. कदाचित तुम्हाला ती माहिती असेल, पण नसलंच तर बऱ्याच जणांना संख्या सांगितले की लिहिता येत. मी नेहमी सांगतो, तुम्हाला जर 99 पर्यंतचे अंक ओळख असेल, 1 ते 9 ची तर आहेच. सोपं कोणतं आहे? तुम्हाला 1 ते 9 ची आहे. त्याच्यानंतर 10 पासून 100 पर्यंत दशकांची ओळख आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 ही ओळख आहे. म्हणजे हे 10 अंक ओळखीचे आहेत. 1 ते 9 हे 9 अंक ओळखीचे आहेत. 19 अंक. 11, 12 पासून 19 पर्यंत तेही 9 अंक ओळखीचे आहेत. म्हणजे 9 आणि 9, 18 आणि 10 जवळपास 29 अंक तुमच्या परिचयाचे आहेत. आता राहिलेले जे 71 अंक आहेत, त्या अंकाकडे जाताना काय लक्षात ठेवायचं, कशा पद्धतीने जायचं. तुमच्याकडे समजा 2री 3रीचे लहान बहीण भाऊ असते, त्यांना सुद्धा तुम्ही त्या पद्धतीने थोडस सांगा आणि तुम्ही त्यांना, मी सांगतोय 2 दिवसामध्ये, 1 ते 2 दिवस लहान मुलासाठी पण 1 किंवा 2 दिवसामध्ये त्यांना तुम्ही 1000, 10,000, लक्ष, कोटीच्या संख्या तुम्ही पूर्ण करून घ्या आणि ते करते. फक्त एक छोटीशी ट्रिक वापरायची, एक छोटस काम आपल्याला करून घ्यायचं. ते काम पूर्ण झालं तरच, नाही तर शक्य नाही. कुठलंही पाठांतर करायचं नाही, कुठलंही घोकमपट्टी करायची नाही. तर मग काय करायचं? विदाउट काहीच आपल्याला तसलं काहीच नाही. स्वतः आधी तक्ता तयार का? पहिल्या प्रथम 1 पासून 20 पर्यंतचे अंक सगळे सोडून द्या. हे आपल्याला येतात. आता विचार करायचा 21 पासून, आणि त्या 21 पासून विचार करताना फक्त विचार करायचा आहे मला एककांचा. आता तुम्हाला तक्ता तयार करायचा. तुमची वही पेन तयार असेल, तर तुम्ही वहीवर लिहायला सुरुवात करू शकता. ज्यांना मराठीतल्या अंकाची कुठं तरी वाटते की सर मला थोडं चुकतंय, आणि 100% गॅरंटी नाही सर हे तर मला सहज येते, कोणतीही संख्या सांगा मी कोणी लिहितो, मला माहिती आहे तुम्हाला लिहिता येते. पण ज्यांची अडते किंवा तुमच्यापेक्षा लहान किंवा तुमचा एखादा मित्र आहे पण त्याला जमत नाही, त्या पद्धतीने तुम्ही त्याला समजून सांगा, तो करेल. आणि तुमच्यामुळे जो संख्या ज्ञानामध्ये विद्यार्थी थोडासा संख्यांची ओळख मध्ये अडचणीत होता, तो नक्कीच मित्रांच्या मदतीने सहध्यायी अध्ययन अध्यापन पद्धतीतून तो पुढे येईल. मराठी पेटीमध्ये, गणित पेटीमध्ये तेच सांगितलेलं आहे की तुम्हाला कसं पुढे आणायचं, एकमेकांना कसं घ्यायचं. तर काय करायचं, आपण एककचा विचार करूया.
एकक कोणते असतात? पहिली ओळ जी आहे आपली एककाची कोणती आहे? समजा एक, एकच्या नंतर पुढचा पाठ 11, 21, 31, 41 असं करत 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 81. एक आडवी ओळ घ्यायची. आपण आतापर्यंत फक्त उभ्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. एकच्या नंतर दोन, दोनच्या नंतर तीन, तीनच्या नंतर चार, चारच्या नंतर पाच या पद्धतीने केलेला आहे. थोडा आता बदल करा. ज्यांना अडचण आहे त्यांनी येथे त्यांनी इतरांना फक्त सांगा. मग अचानक आपल्याला समजा आता हे झालं एक ओळ, एक. आता दोन एककाची ओळ तयार करायची. दोन इथे येणार 12, इथे येणार 22, इथे येणार 32, इथे येणार 42 आणि शेवटी जाणार 92. आडवी एक एक ओळ करायची आणि आपल्याला कामाला सुरुवात करायची. आडव्या ओळीचा वापर करून. आडवी ओळ तुम्हाला सांगितलेली नसेल तरी तुम्ही असं आडव्यामध्ये लिहा. असं कोणत्याही सरांनी कधी तुम्हाला सांगितलेलंही नसेल. पण मी सांगतोय तुम्ही एक एककाचा वापर करून संख्या लिहा, दोन एककाचा वापर करून संख्या लिहायच्या आणि हे सगळं करत असताना मला सर ते लिहिता येते मला 2वर 2, 3वर 2, 4वर 2, 8वर 2, नंतर 4वर 5, 5वर 5, 6वर 5, 9वर 5 ते लिहिता येते सर. पण त्याला काय म्हणतात हे समजणं झालंय. अडचण तिथंच तर आहे. हेच तर समजणं झालंय आणि म्हणून मला संख्या लिहिता येईन झालं. आणि ते जर आलं तर मी अशी जरी एखादी संख्या दिली मी वाचू शकतो. आणि जर विचारलं चला पटकन सांगायची संख्या कोणती, चला कोणाला सांगता येईल? सर मला Yes. स्थानची संख्या 1. नाही हिचं वाचन काय करणार? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 9 कोटी 99 लाख, 9 कोटी 99,900. आता लिहिण्याच्या पद्धतीतून पटकन आता तिथं कधीच म्हणायचं ना आपण एक दशक शतक कधीच मोजत बसायचं नाही. पहिले 3 सोडून गेले, 2 सोडून गेले, 2 सोडून. आणि हे जे आपण 2-2 सोडून देतो हेच मला त्या 99 पर्यंत मला आले पाहिजे. तुमचं कोटी काय अब्ज पर्यंत काहीच अडत नाही. 2 अंकी आले पाहिजे. मग इथं शतक एकटा असतो, दशक एकटा असतो, एकक एकटा असतो. इथपर्यंत काहीच अडचण नाही. 900 पर्यंत 999 पर्यंत लिहिण्यासाठी मला काहीही अडचण नाही. कारण इथं शेवटच्या एकक दशक म्हणून 2 अंकी संख्या शतक हा कधी एकटाच असतो. 900, 100, 200, 300, 400, 500, 900. इथं 2 अंकी, इथं 2 अंकी, इथं 2 अंकी, इकडे 2 अंकी, पुढे 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 2 अंकी. आणि मग 9 कोटी, इथं 1000, 10,000 लक्ष, इथं 1000 झाला, इथं 9 कोटी म्हणालास का तू? 9 लक्ष म्हणाला, इथं आता हे झाले 1000, इथं 1000 लक्ष कोटी, 9 कोटी बरोबर सांगितलं. मला लक्ष सांगितलं 9 कोटी 99 लक्ष 89,000 900. आणि बऱ्याच जणांना जर गणिताचा व्हिडिओ बंद ठेवायचा. येस, कारण आवश्यकच नाही आपल्याला, कारण तुला माझा व्हिडिओ बघायचा, इकडचा व्हिडिओ बघायचा, तुझा व्हिडिओसाठी काही आवश्यकता नाही आपल्याला. मग आपल्याला या ठिकाणी ती 2 अंकी, ती 2 अंकी, ती 2 अंकी हेच पाहिजे. म्हणजे मला 2 अंकी संख्या सगळ्यात महत्वाचं मूळ आपल्या संख्या वाचनात आहे. आणि संख्या लेखन, संख्या वाचन आणि संख्या ज्ञान हे वाढवत असताना फक्त मी तुम्हाला एककाकडून देतोय आणि बघा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने जमेल. काय करायचंय आता मी तुम्हाला फक्त 1 आणि 2 या 2 शब्दांचं सांगतो, 2 अंकांचं सांगतो. 1 11 11 सोडून द्यायचंय. आपण सुरुवात करायची 21 पासून मनामध्ये. मी तो उभे लिहितो 21 21 नंतर 31 31 नंतर 41 41 नंतर
51, 61, 71, 71, 81, 91. 91. आता मी एकला काय काय म्हणतोय ते तुम्ही अगोदर एक तक्ता तयार करू. एकदा दोनदा तीनदा तुमच्या वाचनात आलं ना तुम्हाला काहीच वाचायचं दिसत नाही. एक मी याला काय म्हणतो एक बी तुम्हाला एकचं नाव काय आहे. जसं समजा एखाद्या मुलाचं नाव रमेश असेल तर या कुणाचं नाव आपल्या ग्रुपमध्ये कुणाच्या वडिलांचं कुणाचं असेल तर कोणी राग मानायचं नाही. जसं आपण मित्रामध्ये बोलतोय तसं एक रमेश नावाचा मुलगा आहे तर आपण त्याला नेहमी रमेशच म्हणतो का? रम्या म्हणतो रम्या. ए रम्या, ए रमू, ए रमेश असं बोलतो. रामू असेल ए रामा, ए राम, ए राम, ए बोऱ्या राम्या. असं बोलतो. तसं हा एक कुणीतरी एक व्यक्ती आहे आणि याला वेगवेगळ्या नावानं कुणीतरी बोलतंय. 21च्या घरामध्ये एक म्हणतात. 31च्या घरामध्ये सुद्धा एक हा शब्द आला पुन्हा लिहायचा नाही. 41 पहा 40च्या घरामध्ये त्याला एके म्हणतात. एके 51च्या घरामध्ये त्याला एका म्हणतात. 61 आहे आपल्याकडे लिहायचं नाही. 71 आहे आपल्याकडे लिहायचं नाही. 81 पुढचं काहीच नाही लिहायचं. 81 91 पुढचे जवळपास इथून सारखेच आहे. म्हणजे मी एक अंक जर एक आला तर त्याचे नाव काय काय आहे. एक एके एका एक्या. एक एके एका एक्या या नावानं जेव्हा एखादा अंक कोणीतरी सांगतं त्याचं लवकर 91 लिही. एक्या म्हणजे एक्याचं नाव एक 9 एक्या. एका 70 एका 70 70 म्हणजे 70 1 म्हणजे 50 एका 70 70 म्हणजे 70. आता हे 70 सर काय तुम्ही 70 म्हणायला 7च लिहिले इथं तर असं पाहिजे 1 त्या 70 बरोबर आहे का? 701 होते सर. नाही मी तुम्हाला 70 म्हणजे 70 लिहा म्हणालो मी तिथं 7च लिहिले मग मला चुकलं ना. नाही सर ते लिहायला पाहिजे होतं. 70च्या ऐवजी 7 लिहायला पाहिजे होतं कारण तिथं 7 काय 7ची स्थानिक किंमत दशक आहे म्हणून सर तिथं 7च लिहायचे. यस यू आर राईट. इथं एका 70 म्हणजे या 71 ची जेव्हा मी विस्तारित रूप करतो तेव्हा 7 ची किंमत 70 आहे आणि 1 ची किंमत 1 आहे म्हणजे माझ्याकडे 7 दशक आहे. एका 70 म्हणजे माझ्याकडे 7 दशक 1. अशा पद्धतीनं मला 1 ची कोणतीही संख्या जर कोणी सांगितली तर मला लिहायला काहीच अवघड नाही. 71 लक्ष 71,000 71 7,101 काहीच मला अडचण नाही. म्हणजे मला एका एके एक एक्या हे अक्षर मला लक्षात आले पाहिजे. एक झालं. आता काय करायचं तुम्हाला आडवी मांडणीमध्ये एक कट करायचा तिथं 2 ठेवायचा. 2 ला काय काय म्हणतात विचारायचं त्याला. 2 पहिल्यांदा 2 दशक 2 22 म्हणजे पहिल्यांदा मला त्याचं नाव मिळालं बा. 32 मला मिळालं ब. 30 तर माहित झालं 32 इथं 42 बे. 52 बा आहे माझ्याकडे. 65 आहे माझ्याकडे. 72 आहे माझ्याकडे. 82 92 म्हणजे गाण्यासारखं तुम्ही पाठ करू शकता सर. 2 म्हणजे काय 2 म्हणजे बा ब बे ब्या म्हणून तर बेचा पाढा म्हणतात. 2चा पाढा म्हणत नाही आपण बेचा पाढा. तो बे म्हणजे 2 बा ब बे ब्या म्हणजे ज्याचा एक 2 येतो ती संख्या वाचताना माझ्याकडे हे 4च अक्षर आले पाहिजे. 4च अक्षरांपासून माझा अंक तयार होईल. मला तुम्ही सांगितलं चला पटकन 962 लिहा. 900 शतकाचा विचार करायची गरज नाही तो एकटाच येतो. 62
म्हणजे मला लिहायचंय बा, बा म्हणजे मला 2. षष्ट, श म्हणजे मला लिहायचे 6. म्हणजे 962. मला सांगितलं कुठेतरी चला पटकन 992 लिहा किंवा 892. शतकाला विचार करायचाच नाही. 8 92 ब्या आहे का घरात? बाबले ब्या. ब्या म्हणजे मला आहे 2, एकच 2 येणार आणि 92 आणि ब्या आणि हे 9 म्हणजे इथं 9 हा दशक, ब्या हा एकक, 8 दशक. इकडं आलं बाकी इकडे कोण नाही विचारू द्या. समजा तुम्हाला विचारलं 92,892 तर मग स्क्रीन नको शेअर करू. येस. आणि विनोद सरांचं आगमन झालेले. विनोद सर नमस्कार. मी थांबतो थोडंसं कारण काय हरकत नाही, मुलांना पुन्हा सांगतो मी. आपलं आगमन झालं आहे. नमस्कार सर, नमस्कार सर्वांना नमस्कार. आजच्या दिवशी तर कोणत्या दिवशी आम्ही मुद्दामच थोडंसं फळ्यावरती बोललो नाही, थोडं आहे त्या रिकाम्या जागेमध्ये थोडंसं मुलांना सांगतोय. कारण आपला जो थोडासा कार्यक्रम जो घ्यायचा आहे तर आपल्याला रविवारी घ्यायचा ठरवलेला आहे. त्याच्यामुळं आज फक्त तर आज इथं आपण एक मुलांना थोडंसं संख्या वाचन, थोडंसं बुद्धिमत्तेच्या कागदाचा वापर, कागदाचे तुकडे जोडून आपल्याला कागदाचा आकार कसा आपण जोडायचा, ते कसे आकार शोधून काढायचे, थोडासा नवजायचा थोडासा भाग घेतला आणि आता हे चालू आहे. म्हणजे अभ्यासामध्ये द्विशतक जरी होत असलं तर विषयामध्ये खंड पडू नये म्हणून मी थोडंसं आजचा भाग घेतोय. आणि आता जस्ट पाहिलं मी तुम्ही जॉईन झाला तर आपलं स्वागत आहे. वेलकम सर. सर तुम्ही बोलू शकता थोडं, काय अडचण नाही. सर्वांना मुलांशी गप्पा या ऑनलाईन तासिकेच्या 200 भाग पूर्ण झाल्याबद्दल विशेषतः राऊत सर, दुधंबे सर, सर्व कारवाडी टीम, विद्यार्थी मित्रांनो आणि या कार्यक्रमाला ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करून एक वेगळा ठसा उमटवला. कोरोना काळात आपल्या तालुक्यातून या कार्यक्रमाला इतका छान प्रकारे सातत्य ठेवून पूर्ण केलं आणि विद्यार्थ्याच्या ज्ञानात अतिशय मोलाची भर घातली. त्याबद्दल मी पुनश्च एकदा राऊत सर यांचं हार्दिक अभिनंदन करतो. तसेच आपल्या या प्रेरणादायी मुलांशी गप्पा तंत्रज्ञानाचा अतिशय समर्पक उपयोग करून शिक्षण विद्यार्थ्यांना बिलकुल खंड न पडू देता ही आपण विद्यार्थ्यांना बोलकं, धीट आणि त्यांच्या कलागुणांना वाव दिलात, तर हे खरंच वाखाणण्याजोगे आहे. शिक्षण विभाग वतीने व मी व्यक्तिशः मित्र म्हणून आपलं हार्दिक अभिनंदन करतो. तसेच ती रोहिणी वगैरे जे आपले विद्यार्थी आहेत, या सर्व विद्यार्थ्यांचे नावं मला आता लगेच घेणं शक्य नाही. परंतु तुमच्याशी आखाड्यावर, शेतावर, बांधावर जिथं असाल तिथं तुम्ही सहभाग घेतलेला आहे आणि इतकं सहज शिक्षण आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण तुम्ही आत्मसात केलं. नक्कीच भविष्य तुमचं उज्ज्वल राहो. या मी आज तुम्हाला या दिनानिमित्त 200 भागानिमित्त विद्यार्थ्यांनाही त्यांच्या पालकांना शुभेच्छा देतो आणि आता आपली शाळा हळू-हळू पूर्वपदावर येत आहे. तर लवकरच आपण वर्गातही भेटू आणि चांगल्या तऱ्हेने अभ्यासात असंच सातत्य ठेवून आपलं यश गाठूया आणि त्याचबरोबर शाळेचं, शिक्षकाचं आणि पर्यायाने आपल्या गावाचं, देशाचं नाव उज्ज्वल करू. हे सर्व आपण या ठिकाणी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. तन्मय तुझं हँडरेज आहे बेटा, बोलू शकतो. बोलायचं आहे का सहज झालेलं आहे? तन्मय वाईस आता. ओके, तर ठीक आहे. सर हा बोल मॅडम. सर तुम्ही 5 हा बोल. माझ्या 25 चाचण्या झाल्या त्याच्यात बसते का? हा तुला मग 5 वेळा लिंक भरायची बेटा. मी 5 चाचण्या तुला करून देतो. सर आता अभिनव शेला. आता अभिनव तू बोलत बेटा. येस येस. तुझा फोटो चालू ठेव बेटा. सरांना तुझी ओळख होईल थोडंसं. तुझा व्हिडिओ चालू कर आणि पुन्हा एकदा प्रश्न विचार.
नको सर. बरं ठीक आहे, काय प्रश्न ओके, काय हरकत नाही. तर अभिनव शेलार हा पुणे इन्स्टिट्यूट विद्यार्थी जोडलेला त्याच्या अभिनव उपक्रम, त्या नाव सुद्धा त्याचं नावच अभिनव असतं, त्याचं नाव सुद्धा छान दिलेलं आहे, अभिनव उपक्रम. आणि त्याला दररोज 1-2 चाचण्या बनवतो, गुगल फॉर्मची बनवतो, टेस्ट मॉचची बनवतो आणि आता त्याच्या 25 झाल्या. आणि विद्यार्थ्यांना एक सांगितलं होतं, परवाच्या दिवशी मेसेज टाकलेला आहे की एक गुगल फॉर्म तुम्हाला दिला जाईल, त्या गुगल फॉर्म मध्ये तुम्ही तयार केलेल्या चाचणीचं नाव आणि त्याची लिंक तुम्हाला भरून ती पाठवायची आहे. तर एका लिंक मध्ये, एका फॉर्म मध्ये तुम्हाला 5 चाचण्या बसतील. तर ती 5 चाचणी सोडून 5 चाचणी तुला भरली, पाठवली की लागलीच पुन्हा तीच लिंक ओपन करायची बेटा, पुन्हा दुसऱ्या 5 चाचण्या, त्यांचं नाव आणि बाकी काही द्यायचं नाही, फक्त चाचणीचं नाव काय गुणाकार करा, लागलीच खाली लिंक, संपलं. एवढं टाकायचं, सेंड करायचं, सबमिट करायचं. तुझ्या 5 मेसेज मध्ये त्या 25 चाचण्या एकाच ठिकाणी गोळा होतात आणि तुझ्या चाचण्या आपल्या या द्विशतक पूर्तीच्या निमित्ताने आपले पुनर्दिष्ट कार्यक्रम पाहायचा आहे. सगळ्या मुलांच्या चाचण्या बीपी इझीएम ग्रुप, जो राज्यस्तरीय ग्रुप आहे, त्याच्यामध्ये आज घडीला 8 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांनी त्या चाचण्या सोडवलेल्या आहेत. त्या ग्रुपमध्ये तुझ्या चाचण्या पाठवल्या जातात. तुझ्याच म्हणजे आपल्या तंतुस्मी विद्यार्थ्यांच्या सगळ्यांच्या. किंवा आता ज्यांनी 5 प्रश्न बनवले होते, काही जणांचे 2 किंवा 3 प्रश्न असतील, त्यांनी तोच फॉर्म पुन्हा उघडायचा, त्याच्यामध्ये प्रश्न वाढवायचे. मिनिमम 10 प्रश्न आपले असावेत. 5 ऐवजी 10 प्रश्न करा आणि 10 प्रश्नांच्या चाचण्या आपण सगळ्या त्या पूर्ण ग्रुपवर पाठवणार आहोत. ज्या ग्रुपमध्ये फक्त 7 जणांनी सुरुवात, 4 जणांनी सुरुवात केली, 4 चे 7 झालो आणि 7 चे आज 170 जण आहोत आणि 170 जणांनी मिळून तो ब्लॉक फॉर एज्युकेशन महाराष्ट्र हा जो ग्रुप आहे, त्याच्यामध्ये आज घडीला 8 लाखापेक्षा अधिक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्या चाचण्या सोडवलेल्या आहेत महाराष्ट्रभरात. तिथं आता तुमच्या चाचण्या, तुमच्या विद्यार्थ्यांच्या चाचण्या तिथं जातात. त्यासाठी मुद्दा मी तुम्हाला मागवले. ओके ठीक आहे. आता काय अडचण आहे का तुझी? नाही सर. ओके छान छान. सर हा तन्मय, तुला बोलायचं का पुन्हा? सर कारण एक भाग घ्यायचा पुन्हा. हा आर्यन बोल. सर मला की नाही एक क्षेत्रफळाचा प्रश्न विचारायचा आहे. बरं आपण घेऊया, कारण आता मला इथं तू क्षेत्र, इथं मला जागा थोडीशी आपली पडेल, तरी पण तू प्रश्न सांग. सर ती पायऱ्याचा प्रश्न आहे सर. तर तुम्हाला आवाज येतोय बेटा क्लिअर? सर हा तिथं आहे ना, ते प्रश्न लय मोठा आहे. बरं ठीक आहे. तू एक काम कर ना, आपल्या ग्रुपवर टाकून दे किंवा मला वैयक्तिक टाक. ओके चालेल ठीक आहे. 100% प्रश्न सोडून दे. कुठे आपण जसे प्रश्न आले तिथून जर आपल्याला आणखी प्रेरणा मिळाली, कारण तसा प्रश्न तुला अवघड वाटला, कदाचित तो प्रश्न आपल्या तन्मयला अवघड वाटू शकतो किंवा तन्मयकडे त्याचं उत्तर असू शकतं. कारण आपण एकमेकांचे प्रश्न एकमेकांकडून सोडवतो आणि दोन्ही ठिकाणी जर आपल्याला अवघड वाटले, तिथं आम्ही आहोतच, बिलकुल तिथं आपण ते पूर्ण करूया. ठीक आहे, काय हरकत नाही. तर आता आपण 1 आणि 2 एककाचं पाहिलं आणि एका एककाचं मी घेतो आणि नंतर तुम्ही ते पूर्ण करा. ओके. आता मी तुम्हाला या ठिकाणी एक संख्या देतोय, म्हणजे संख्या म्हणजे आपलं एककाचा एक अंक घेऊया आणि आता केलेल्या पद्धतीने एक तक्ता कसा तयार करायचा ते पुन्हा मी तुम्हाला सांगतो. समजा गृहीत धरा की मला 5 आहे. 5 एककाची संख्या कशी वाचावी, अगदी 2री, 3री, 4थी, 5वी तुम्हाला येते, मी मान्य करतो तुम्हाला येते. तरी पण तुमच्यापैकी काही जणांना जर अडचण असेल तर या पद्धतीने तयारी करा. अर्ध्या तासामध्ये, 1 तासामध्ये, 1 दिवसामध्ये तुम्ही लाख आणि कोटीपर्यंत 5 पहिलं काम 20 पर्यंत नाही, 20 पर्यंत आहे आपल्याकडे, 20च्या पुढे सुरुवात करा. आडवी मांडणीमध्ये मी तर जागा कमी म्हणून मी उभी मांडणी केलं इथं. 5चा घ्यायचा आपल्याला, 2.5, 3.5, 4.5, 5.5, 6.5, 7.5, 8.5, 9.5. आता त्याला वाचायचं, सुरुवातीला ओळखून घ्यायचं, त्यांना विचारायचं काय याचं नाव काय आहे, मला तो ओळख नाही, ते कोण आहे. नुसतं आपण ए पोरा म्हणलं आणि गल्लीतून जर 4-5 मुलं जात असतील तर कोणाला बघायचं, 4-5 गाड्या जातील म्हणलं
सगळेच वळून पाहतात. कुणाला आवाज दिलाय कोणी, कुणी साथ मारली, कोणाच लक्षात येत नाही. पण गाडीवर जाताना राऊत सर मीच फक्त थांबेल, बाकी सगळे निघून जातील. कारण तिथं माझं नाव फक्त आलेलं आहे. मग इथं या 5च नाव काय आहे, इथं काय म्हणतो 25, म्हणजे या 5चं पहिलं नाव इथं आहे 25. 35 म्हणजे प इथं लंग म्हणजे या ठिकाणी आपल्याला हलंत स 35 हे अर्ध नाही म्हणायचं, हलंत म्हणायचं. 35 45 पंच नाही पंचे म्हणजे त्याला पुढचं नाव आहे. 5ला किती नाव आहे, 45 आहे. 55 वन्न म्हणजे 50, तुम्हाला आधी सांगितलं म्हणजे 50 हेही नाव आहे 5. 65 आलेलं नाही आपल्याकडे, आलेलं डबल घ्यायचं नाही म्हणजे 5चं नाव पापन आहे. 75 पंचा आणि पंचा फरक आहे. 75 85 95 शेवटचे तिघायला पण आले. आता जर मला संख्या लिहायला सांगितली, मी एवढं फक्त लक्षात ठेवले तक्ता तयार करून 5 एकक आला तर मला काय काय म्हणायचंय. 5 एकक आला तर त्याचं नाव कधी पंच आहे, कधी पस आहे, कधी पंचे आहे, कधी पंच आहे, कधी पा आहे, कधी प. म्हणजे जिथं जिथं पण सुरू होते संख्येचं नाव पने आलं की मला प5. सोपं का, 6. अशा पद्धतीचे काही काही ठोकताळे आपण लक्षात ठेवायचे, तुमची संख्या चूक नाही. कारण बऱ्याचदा आपल्याला कधी 389 लिहायला सांगितले की आपल्याला लक्षातच येत नाही 389. मला सुद्धा मी कदाचित तुमच्या एवढं असताना तुमच्यासारखंच, पण आमच्या वेळेस टफ होत्या. आम्हाला हिवाळे सर होते, आम्ही जर नाही गेलो मठामध्ये आम्हाला दुपारचं ते एक रेठ्याचं झाड होतं, ते रेठ्याच्या झाडाखाली बसून दुपारचं ते आम्हाला शिकवायचे. आणि तिथं जर समजा आम्ही नाही गेलो, आम्ही का नाही जायचं एखाद्या वेळेस, समजा मला माहिती आहे आज मला सरांनी पाढा पाठ करायला सांगितलं आणि तिथं मी गेलो नाही, किती ओळखून घ्यायचे हा यानं पाढा पाठ केलेला नाही, तर त्यावेळेस काय करायचं नाही. तिथं लगेच दुसरे मोठे मुलं आहेत ते 3-4 मुलं गल्लीमध्ये पाठवून द्यायचे आणि त्या 4 जणांनी खांद्यावर घेऊन त्याला घेऊन जायचं. तुम्ही किती रडा काही करा, तिथं त्यांच्या समोर ते मुलं घेऊन जाणार, घेऊन जाणार. या मुलांनी नाही केलं तर ते 4 जण मारतात. असं होत आणि त्यातूनच शिकलो. आता मार नाहीये, पण आपण काही शिकत नाही का, शिकतोय. मार्ग बदलले, मारातून शिकतोय असंही नाही, पण थोडस एक धाक वेगळा होता, त्या धाकातून शिकलो. धाक असावा, आता फक्त धाक हा नजरेचा आहे. त्याच्यातून आपल्याला कळावं की यस मला काय म्हणायचंय, त्यांना काय समजून घ्यायचं. आता इथं 25. आता मला सांगितलंय 389 लिहून दाखवा. मी सुद्धा असंच लिहिलेलं असेल कदाचित. सुरुवातीला मग कोणी म्हणलं अरे असं नसते, वेगळं असते. पुन्हा मी असंही लिहिलेलं असेल, पण हे 300 आणि 89 आहेत का हे? काय झालं नाही बरं सर. म्हणायचं? आज मला श्रेयाचा आवाज आला नाही. श्रेया नाही सर, वाक्याचा उच्चार एक होते सर. काय होईल मग? मग होते 389. 30,000 झालं सर ते. हो सर. 30,000. कारण सोपी आहे काय आपल्याकडे 1, 2, 3 अंक सोडून द्यायचे, एक स्वल्पविराम द्यायचा. पहिल्या स्वल्पविरामाचं नाव 1000, दुसऱ्या स्वल्पविरामाचं नाव लक्ष आणि तिसऱ्याचं नाव कोटी आणि चौथ्याचं नाव अब्ज. एक स्वल्पविराम दिसला की मन आपला विचारच करायचा नाही की मला याला काय म्हणायचं, याला 30 म्हणायचं आणि याला 1000च म्हणायचं. हा तर शतक ठरलेला आहे, हा दशक माहितच आहे, एकक तर आहे. फक्त शेवटी जर 2 अंक आले एकत्र घ्यायचं. इथं 2 आहेत एकत्र घ्यायचं. म्हणून आपल्याला 10 ते 99 पर्यंतच्याच अंकाची जर ओळख झाली तर तुम्ही कोटी अब्ज त्याही पेक्षा पुढील संख्येची गणित ओळखू शकता, संख्या लिहू शकता, वाचू शकता, सगळंच जमेल. पण 99 म्हणून मॅजिक ऑफ 99. 99 ची किमयाच लय भारी. 99 पर्यंत आपल्याला आलं पाहिजे, 99 पर्यंत आपल्याला जमलं पाहिजे. जसं कालचं 199 होतं, कालपर्यंत एक शतक 99 आपल्याकडे अंक होते सोपे, पण आज
आपल्याकडे दशक 0 झाला पण शतक वाढलं, 200 झाले. इथं जसं म्हणजे 300 असं नाही, तर 3, 8, 9 म्हणजे 389. म्हणजे शतक का एकच दशक शतक. जसं आता आहे तुम्हाला ते संख्या दिल्याच्या नंतर आपण म्हणूनच बसायचं नाही आता, एक दशक शतक. यस, 3 अंक शतकाची संख्या, 4 अंक हजारची संख्या, 5 अंक हजारची संख्या, 6 आणि 7 अंक असले की 100% ती लाखाची संख्या, 8 आणि 9 असले की ती 100% कोटीची संख्या, 10, 11 असले की ती अब्जाची संख्या. असं इतकं साध्या सोप्या पद्धतीने. कारण मला 3 ची ओळख आहे, मला ओळख पाहिजे 8 आणि 9 ची. मग मला आता 5 ची संख्या विचारली कोणीतरी. समजा मी आता इथं तुमच्यापैकीच प्राचीला एक प्रश्न सांगतोय. प्राची, जर मला 165 लिहायचे तर अंक कोणते कोणते घेणार? 165 सर. 165. करेक्ट. कारण 65 वी नो व्हेरी वेल. 65 65. सो 5 first, 10 6 and 100. 165 इन मराठी 165. मग 165 काय, 265 काय, 965 काय, काही फरक पडणार नाही. सगळी संख्या तिथं मग पाहिजे तिथं आपण तशी वाढवू शकतो. अशा पद्धतीने आपण संख्या ज्ञान, संख्या वाचन, संख्या लेखन हा भाग जर स्वतःसाठी पूर्ण केला, मी तुम्हाला 1, 2 आणि 5 या 3च दिलं, राहिलेले 4, 6, 7, 8, 9 हे जे 6 अंक 5 अंक जे राहिले त्याचं पहा तुम्ही काय आहे, क्रमाने जा. सुरुवातीला काय म्हणतात, नंबर 2 ला काय म्हणतात, 3 आलं तर काय म्हणतात, चौथ्या संख्येला काय म्हणतात, 5व्याला काय म्हणतात. एक अक्षर डबल लिहू नका, एवढंच आहे का. डोंट रिपीट. जसं इथं पंच पुन्हा जर आलं असेल तर पुन्हा लिहायचं, पस पुन्हा आलं असेल तर पुन्हा लिहायचं. मग आता पस काय, 35 पस माहित झालं, पस म्हणजे 5. 30 मध्ये कोण आहे, 3. संपलं का. 30 इथं 30 झाले, 3 दशक 5, 30 5. हे जर केला तर कुणालाही कोणती संख्या चुकणार नाही आणि लक्ष द्यावं लागतं ते शेवटच्या अंकाकडे, ज्याचं नाव आहे हे हो. आणि तिथं काहीच चुकीत नाही बरं, नावच विचित्र विचारायचं म्हणजे खूप अवघड वाटते. 29 काहीच नाही, 39, 49, 59, 69, 79, 89. आता 100 आहे काय, काय म्हणू, 99. म्हणजे तिथं आपल्याला शेवटचं एकच त्याचं नाव बदलतं 90. बाकी सगळीकडे 1 आहे. आणि आपण ह्याच संख्या चुकवतो की जिथं अवघडच नाही आणि तेच चुकतो. 29 म्हणलं 29, पटकन आपण 29. 49 म्हणलं 49 असं होते. हे आहे पाऊण वाजल्यासारखं. 9:45 वाजले म्हणजे 10 वाजत नाही, 9 वाजून गेलेले असतात. तसं आहे याचं काम. एक घर अगोदरच सांगतात पण जाताना पुढे जाऊन सांग. इथं 49 म्हणताना तो 50 म्हणतोय, पण 1 कोण म्हणलं की मागचा आहे. म्हणजे 49 लिहिताना असं लिहावं. नाव 50 आहे तिथं म्हणून पण मला इथं 50 म्हणून 5 लिहायचे नाही. इथं तेवढा सर. एक लिहून बदलतो आणि म्हणून अवघड वाटतं, बाकी काहीच नाही. जमेल तुम्हाला. मला असं वाटत नाही की तुमच्यापैकी कुणाला अवघड वाटेल. आणि संख्या ज्ञानाचा एक सोपा प्रयोग मी तुम्हाला सांगतो. आपण जेव्हा मित्र शाळेत, क्लासमध्ये किंवा खेळताना एकत्र असतो तेव्हा वहीचा वापर न करता खडे, दगड, वाळू, शंख, शिंपले याचा वापर करून तुम्ही कोटीच्या संख्या कशा लिहू शकता ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणता सर मी तर काहीच लिहिणार नाही, नका लिहू. तर माझ्याकडे पेन नाही, नाही तर नाही. तर माझ्याकडे वही नाही, नाही तर नाही. तर माझ्याकडे काहीच नाही, नाही तर नाही. बाहेर आलो, घराच्या बाहेर आलो, काय सापडलं,
खडे सापडले, काही ना काही पडलेले कशाचे ना कशाचे तुकडे सापडले, काही नव्हतं. अक्षरशः मी म्हणतोय आता तुम्ही क्लास झाल्यावर जेवण करता करता तुमच्या ताटामध्ये संख्या करा. आईला सांगा. तुम्ही म्हणतात कसं? वही नाही, पेन नाही, काहीच नाही. पण माझ्याकडे एक आहे. एक मिनिट वही थांब. मला तुला सांगितलं, तुला माहिती आता सांगतो. ओके, जस्ट वेट बेटा, जस्ट वेट. मी बाहेर गेलो आणि समजा गृहीत धरूया हे माझ्याकडे आता एक खडूचे तुकडे आहेत बारीक बारीक. की बाहेर गेलो, तुम्हाला खडूचे ऐवजी वाळू आहेत तिथं, वाळूचे तुकडे भेटले. इटकरीचे छोटे छोटे तुकडे आहेत, विटकरीचे भेटले. शंख आहेत, शंख भेटले. झालं गणित सुरू. काहीच करायचं, धूळपट्टी वापरायची. धूळपट्टीमध्ये जमिनीवर रेषा मारायची, हाताने नाही. एक काटूक घ्या. आता काटूक भेटत नाही असंही काही नाही, कोणतीही काडी रस्त्यावर भेटते, त्या काडीने उग तिथं 2-4 रेषा मारा. समजा 3 रेषा मारल्या, इथं 2-3 खडे ठेवा. मनाला वाटेल तितके ठेवा, 9 पेक्षा नाही. 9 पर्यंत, 9 पेक्षा जास्त ठेवायचे नाही. आणि एखाद्या ठेवूनही पहा, काही हरकत नाही. ठेवूनही पहा, मजा येईल. तिथं तुम्हाला हातचा काय आपोआप कळेल. इथं 3 ठेवले, इथं 5 ठेवले, इथं 1 ठेवला, या डब्यात काहीच ठेवलं नाही आणि इथं 2 ठेवले. नुसते मी खडे ठेवले, शंख ठेवले, शिंपले ठेवले. हे ताट आहे, आईनं जेवायला वाढलंय, भात आहे आईनं दिलेला, किंवा आता तुम्हाला भाकरी दिली, भाकरीचे इथं 2 तुकडे ठेवले जवळजवळ. थोडं अंतर सोडून इथं 1 ठेवला, पुन्हा इथं बारीक बारीक एकाच जागी 4 ठेवले. काय होईल बरं आर्यन? महेश, काय माहित नाही. ओके, हा रोहिणी, ते ताटात आहे, तुम्ही आता जेवण करताय. इथं पोळीचे 4 तुकडे टाका, छोटे छोटे. कसं? इथं 1 आहे, इथं 2 ठेवले. मग सर 4, 1 आणि 2 झाली ना, 412 झाली. मग सर ते असं समजायचं. आपण जेवण करतोय, तुकडे केले पोळीचे खाण्यासाठी. पोळीच्या खाण्याच्या तुकड्यात मी माझं गणित करू शकतो. कोण म्हणतं की मला गणितासाठी शाळाच पाहिजे? कोण म्हणतं मला गणिताची संख्या ज्ञान करून शिकण्यासाठी मला वही आणि पेनच पाहिजे, डब्याची वहीच पाहिजे? काय गरज आहे? काहीच नाही पाहिजे. मला फक्त 9 पर्यंत अंक आले पाहिजे, बाकी काहीच गरज नाही. 9 पासून पुढे 2 अंकी संख्या मला आल्या पाहिजे. संपलं काम. 2 अंकी संख्या तुम्हाला आल्या, पहा तुम्ही किती सोप्या पद्धतीने करा. मी तर म्हणतो आज तुम्ही जेवताना कितीतरी गणित करा, 3 अंकी 4 अंकी. भात असेल तर लयच मजा. कुणाकडे हरभऱ्याची सातळ केली असेल, आज तर मजा येणारच आपल्याकडे. हरभऱ्याची सातळ केली असेल, एक प्लेट घेतली, कटोरी घेतला, इथं 2, इथं 2, इथं 2, इथं 2, इथं 1 ठेवले आणि सुरू आपलं काम. 1, 2, 3, 4 घर झालेले. 1222. कोणी म्हणाले अरे हे तर फक्त 5-6 आहेत, 7च आहेत. नाही, माझ्याकडे ते 1222. म्हणजे मला संख्या म्हणून ते म्हणतात गणितातले अंक जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येतात. 1 मिनिटासाठी थोडं थांबतो मी. हाटेकर सर सोबत जोडलेले आहेत आपल्या. हाटेकर सर नमस्कार. 200व्या दिवशी आपलं खूप खूप मनस्वी स्वागत. नमस्कार. नमस्कार. आणि तुमच्या उपस्थितीमध्येच म्हणजे बऱ्याच दिवसापासून आपली उपस्थिती आहे आणि या उपस्थितीमध्ये आज 200वा दिवस साजरा करतोय. रविवारी मात्र कार्यक्रम 1 तास कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे, पण अभ्यासात खंड पडू नये म्हणून सर सुद्धा घेतलंय. सर तुमची सुद्धा खूप कमाल आहे. 200 दिवस चालविणं ही साधी बाब गोष्ट नाही आणि सातत्य असते याच्यामध्ये. हे बोलणं तेवढं सोपं आहे, आम्हाला करणं खूप अवघड असते बरं का. आम्ही सुद्धा पाहू शकलो नाही 200 दिवस. लक्षात ठेवा, तुम्ही करून दाखवले ते काय साधी बाब समजले तुम्ही. खूप अवघड गोष्ट आहे ही. आणि हे गोष्ट करणारे माणसं, जे ध्येयपूर्ती करणारे माणसं एकनिष्ठ असतात आणि त्याला ते करणं फार अवघड आहे आणि तुम्ही केलात ते. त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन तुमचे. थँक्यू सर. कारण यामध्ये सर्व बंद करू दे आता. हा बोला. हा ती काय म्हणते? बोल. हॅलो, हॅलो, गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग. ओके. हा, तर थँक्यू. असे छोटे छोटे आपल्या अगदी जेवण्यापासून, आता समजा वाटलं मला तर भूक नाही गडे, पोट भरलंय, तरी मला गणित करायचं. आई म्हणली घराच्या बाहेर जाऊ नको. ठीक आहे, मला भांडे घासू लाग, मला भांडे धुवू लाग, मुलीला म्हणली. समजा मुलाला सांगितलं, अरे चल बरं ते भांडे कपाटात त्या भांड्याच्या पण ह्याच्यात लाव गणित बरं. आहे. आणि तुमचं गणित तिथं सुरू होईल. काय समजा, जेव्हा आपण भांडे पालते घालतो तेव्हा येस 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 बेटा, बरोबर आहे तुझं प्राची. हो सर, ते भांडे मोजायचे आणि त्याची संख्या करायची सर. आईला भांडे घासू लागा, आईला तू मदत करू लागा. काय आहे? सर कधी कधी घासू लागते सर. नंबर तर आलेत सर. ओके ओके, सरांचं स्वागत. आता एक मिनिट, सर आपल्यासाठी 5 मिनिट थांबतील. इथं 2 ग्लास ठेवले, इथं 3 वाट्या ठेवल्या जमिनीवर, इथं एक ताट ठेवलं, आणि इकडं एक मोठं आपण एखादं आपल्या आईला भांडे घासण्यामध्ये जी मोठी परात असते ती परात ठेवली. थोडस अंतर ठेवून घेतलं. काय झालं बरं तयार? अरे गेले कसं? सर गणित संख्या तयार झाली. हो सांगा ना, सरांना पण सांगा. हा, आपण काय केलं ते? 1135. 1135. म्हणून तुम्हाला म्हटलं नाही, जर मला संख्या शिकायची असेल, जर मला संख्या ज्ञान फोकस करायचं असेल, मला वही पुस्तक पेन नाही. सर माझ्याकडे वही नव्हती हो म्हणून मी जमलं नाही, तर मला पेनच नाही हो, हे कारण नाहीये. सर तीच गोष्ट आहे ना सर. आपण वही पेन न घेता आहे ना सर, कोणती गोष्ट करताना खेळताना सर पण ती मोजू शकतो आपण. तुमच्या खेळण्यामध्ये तुम्हाला काल सांगितलं, कागद कातरत आहात, खूप कागद कट करतोय, पण ते काल कागद आम्ही ना सर लिगोरी खेळत होतो, तर तिथे चिपा मांडत सर मी मोजत होते किती चिपा आहेत, किती नाही. अगदी बरोबर आहे. म्हणजे संख्या ज्ञान सगळीकडे आहे. मग इथं तुम्ही काय केलं, 2 ग्लास आहेत एका ठिकाणी, 3 वाट्या ठेवल्या दशकाला, एक इथंही ठेवलं, आणि एक छोटं दुसरं वाटं या ठिकाणी ठेवलं. संख्या तयार झाली. म्हणजे अंक आपल्याला दिसते नाही, परंतु संख्या मोजून आपल्याकडे संख्या तयार झाली. वस्तू मोजल्या, संख्या तयार झाली. फक्त 9 पर्यंत ठेवायच्या. आणि 9, अरे मला तुझ्यासाठी एक प्रश्न आहे. सरांना मी विनंती करतो, 1 मिनिट फक्त घेतोय. जर या ठिकाणी समजा मी चुकून 10 ग्लास ठेवून दिले, तर काय होईल? काय करण्यात आहे? सर ते तिकडल्या एककचा घर आहे ना, तिकडला एककचा घर 10 झाले म्हणून तिकडला आहे ना दशकच्या घरात जाऊन 1 वाढेल. बस, काहीच करायचं नाही. इथली वस्तू उचलायची, इथं ठेवून द्यायची. 10 जर झाले त्यालाच आपण हादसा म्हणतो. आपल्याला 9 पर्यंत एक आणि 10 झाले म्हणजे आपली पिशवी फुल भरलेली आहे. आता आपल्या पिशवीत साहित्य मावत नाही, मग ते सांडूही द्यायचं नाही, शेजाऱ्याला द्यायचं, फेकून द्यायचं नाही. मग इथं 10 झाले, तर 10तला तो एक जो आगाऊ होतोय ते बसतच नाही आपल्याकडे, तो शेजाऱ्याला देऊन टाका. संपलं. चुकून तुम्ही 10 वस्तू घेतल्या, 10 शिंपले इथे घेतले, 10 शिंपले इथे घेतले, या 10तला एक याला द्या. हा म्हणतो अरे माझ्याकडे 10 आहे, आता माझ्याकडे 11 झाले, हरकत नाही, तू 2 याला दे. याच्याकडे तसंच असेल, तू त्याला 3 दे. म्हणजे 1, 2, 3 एकमेकाला देत देत शेवटची संख्या बदलत नाही. अशा पद्धतीने विदाउट एनी पेन बुक काहीही न घेता तुम्ही गणिताच्या संख्या कोटीपर्यंतच्या घरी बसल्या खेळता खेळता, वाळूचे तिथं घराचे बांधकाम चालू आहे तिथं तुम्ही बसल्या बसल्या करू शकता. आदरणीय बापूसाहेब सर आपल्यासोबत आहेत. बापूसाहेब सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. 200व्या दिवशी, या द्विशतक पूर्तीच्या दिवशी आपलं खूप खूप स्वागत. आपल्या सहकार्याने, सततच्या प्रेरणेने आज द्विशतक पूर्ती गाठलेली आहे, आणि रविवारी एक छोटेखानी आपल्या ई बुकचा कार्यक्रम रविवारी ठेवलेला आहे. कारण आजच्या दिवसाचा विद्यार्थ्यांना खंड नकोय अभ्यासातला, म्हणून मी फरकाचं बोललंही नाही, असं घेऊन ठेवलं आणि त्यांचा अभ्यासही घेतलेला आहे. थोडस अभ्यास घेतो, थोडस त्यांना माहिती पण काहीतरी दिलेली आहे. आपलं खूप खूप स्वागत सर. धन्यवाद. सर एखादं गीत सादर करा की. अरे बापरे. सर आता विद्यार्थ्यांची विनंती आता मान्य करायला लागेल तुम्हाला. येस.
सर हा हा अरे सर हा तेव्हा तन्मय बोलत नव्हता ना, तेव्हा तन्मयनं चाट केलता की तन्मयचा माईक खराब झाला. ओके, ठीक आहे, ठीक आहे. ते त्याला काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणूनच. ठीक आहे, ओके. आता सर आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि सर आपल्या तुमच्या सर्वांसाठी, आपल्या समूहासाठी दिवस आनंदी जावा म्हणून एक गीत सादर करते. आपण सरांचं गीत ऐकूया आणि नंतर कार्यक्रमाचा आजच्या द्विशतक आपण समारोप करूया. उद्या 200 आज झाला 200 नाही, उद्या 201 असेल. नमस्कार सर्वांना. नमस्कार सर. प्रथमतः सर तुमचं खूप खूप धन्यवाद. लॉकडाऊनच्या काळातही तुम्ही सतत 200 दिवसांचा संकल्प हाती घेऊन आपलं कार्य पूर्ण केलेलं आहे. त्यासाठी आमचा एक छोटासा जो काही हातभार लावता आला तो आम्ही लावण्याचा प्रयत्न केला. आणि मुलांसाठी सांगू इच्छितो, की तुमचे स राऊत सर काही फक्त तुमचेच नाही, ते संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी काम करतात. मी तुम्हाला पाठीमागे बोललो होतो. आम्ही एका महाराष्ट्र राज्य तंत्रस्नेही ग्रुपमध्ये आदरणीय रेश्मा शेख मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आणि पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रातल्या विविध पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक ग्रुप काम करतो. त्यामध्ये आम्ही सर्वजण एकत्र काम करतो. त्यामुळं आम्हाला एकमेकाला ही संधी मिळते. तुमच्या साठी एक गीत सादर करतो. विठू माऊली तू माऊली जगाची. विठू माऊली तू माऊली जगाची. विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा. विठू माऊली तू माऊली जगाची. विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा. काय तुझी माया सांगू श्रीरंगा. संसाराची पंढरी तू दिले पांडुरंगा. डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा. डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा. अमृताची गोडी आज आलिया अभंगा. विठ्ठला पांडुरंगा. अभंगाला जोड टाळची फळांची. अभंगाला जोड टाळची फळांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा. विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. लेकरांची सेवा केलीस तू आहे. लेकरांची सेवा केलीस तू आहे. कस पांग फेडू कस हो तराई. तुझ्या उपकारा जगी तोड नाही. तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओ वाळीन जीव माझा सावळे विठाई. विठ्ठला माय बापा. जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची. जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा. विठू माऊली तू
माऊली जगाची. विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू. विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. धन्यवाद. धन्यवाद सर. या भक्तिमय वातावरणामध्ये नक्कीच सर्वांचा दिवस अगदी आनंददायी जाईल. आणि आता सध्या शाळा सुरू झालेल्या आहे. शाळेचा आनंद, शाळेतील आनंद हा काही वेगळाच आहे. सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा देऊन द्विशतक पूर्तीच्या सर्वांना शुभेच्छा. सर्वप्रथम तर मी सर्व पालकांचे विशेषतः आभार जास्त मानेल की पालकांनी ठिकाणी सूचना आम्ही दिल्याच्या नंतर त्यांनी विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवला आणि विद्यार्थ्यांना ही संधी निर्माण करून दिली, जेणेकरून त्यांच्याशी संवाद साधता आला आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी काहीतरी देण्याचा प्रयत्न आम्हाला पण करता आला. त्याबद्दल प्रत्येक पालकांचं या ठिकाणी मी मनोमन त्यांचं मी ऋणी आहे. आपल्याला रविवारी कार्यक्रम घ्यायचा आहे, काही पालकांचं मनोगत नक्की आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांना एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि तुला बोलायचं काही? सर उद्या क्लास आहे? हो. सर मला बोलायचं आहे. हा, तुमचा क्लास किती वाजता आहे? आता piano उद्या आहे. बदलणार नाही. तुम्ही म्हणल्या की भेळ कोणी करणार आहे का? पांडू भेळ करणार आहे सर.